जय जय स्वामी समर्थ माझ्या मित्रांनो. आजची ही कथा केवळ एक गोष्ट नाही आहे. हा एक भक्ताच्या जीवनातील घडलेला साक्षात अनुभव आहे. ही कथा ऐकताना मनात कोणतीही शंका ठेवू नका. फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी नक्कीच प्रकट होतात. चला तर मग सुरू करूया आजची स्वामी समर्थ अनुभव कथा. श्री स्वामी समर्थ, एक वैदिक अनुभव कथा. श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या चराचर सृष्टीत जेव्हा धर्म क्षीण होतो, श्रद्धा डगमगते आणि मनुष्य विवेक हरवतो, तेव्हा ईश्वरी कृपा गुरुरूपाने अवतरते. अशाच कृपाळू, दयासागर, करुणानिधान गुरुतत्वाचे साक्षात रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज होय. तर असाच एक अनुभव मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अक्कलकोटच्या समीप एका खेड्यात माधव नावाचा ब्राह्मण राहत होता. वेदशास्त्रांचे ज्ञान अल्प पण श्रद्धा अपार होती. दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून तो म्हणायचा, ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय. माधवाची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. घरात अन्न नव्हते, वस्त्र जुनी होती, पण मन मात्र स्थिर होतं. लोक त्याला नेहमी म्हणायचे, का रे, तू एवढं स्वामींचं नामस्मरण करूनही तुझ्या वाट्याला इतकं दुःख का? माधव त्यांना शांतपणे उत्तर द्यायचा. तो म्हणायचा, दुःख देणाराही तोच आहे आणि दुःख हरणाराही तोच आहे. तेव्हा एकेकाळी खूप दुष्काळ पडला. गावात पाणी नव्हतं, अन्न नव्हतं आणि त्याच्यामध्येच माधवाची पत्नी खूप आजारी पडली. माधवाकडे औषधाला पैसाही नव्हता. त्या रात्री माधवाने दीप प्रज्वलित केला. तो स्वामींच्या चरणांपाशी बसला आणि म्हणाला, हे गुरुदेवा, माझी परीक्षा घे, पण श्रद्धा कधी हिरावू नकोस. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या क्षणी त्याच्या अंतःकरणात एक दिव्य ज्ञान ऐकला. तो नाद होता स्वामींचा. त्याच्या मागे स्वामी म्हणत होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. त्या रात्री माधवाला स्वप्नात स्वामी समर्थांनी दर्शन दिलं. गंभीर तेज, जटा, भसले लेपित शरीर, नेत्रात करुणा आणि वाणी वैदिक. वत्सा माधव, कर्मफळ टाळता येत नाही, पण भक्तीने त्याची तीव्रता कमी केली होती.